नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्याच एक सबस्क्रायबरने आपल्याला त्यांची ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवली आहे. त्यांचा अनुभव त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप केलेला आहे. त्यांचं नाव आहे विजय परब. आपण त्यांची रेकॉर्डिंग ऐकूया, त्यांचा अनुभव ऐकूया. जर तुमच्याकडेही कुठला अनुभव असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा. व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर खालती राईट साईडला तुम्हाला एक रेकॉर्डिंगचा बटन दिसेल. त्या रेकॉर्डिंगच्या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमची जी ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्ड करून आपल्याला पाठवा. व्हॉट्सॲप 5 मिनिटाचा रेकॉर्डिंग अलाव करतो. तर तुम्ही तुम्ही जेव्हा रेकॉर्ड करणार तेव्हा लक्ष द्या. एकदा तो स्टॉप झाला पुन्हा त्या बटनला दाबून प्रेस करून तुम्ही तुमची रेकॉर्डिंग आम्हाला पाठवा. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडतायत तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला पेज पण आहे फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर आपला अकाउंट आहे. त्याची लिंक आम्ही आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये ॲड करणार आहोत. तर चला मग ऐकूया विजय परबचा काय अनुभव आहे. नमस्कार. विजय परब. ॲक्च्युली माझं गॅरेजवाला म्हणून एक स्वतःचं चॅनल पण आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या घराची गोष्ट सांगतो आहे. हे आमचं गावचं घर म्हणजे माझ्या वडिलांच्या आईचं घर, माझ्या आजीचं घर आहे. तर तिनेच बांधलेलं. आता जे तुम्हाला मी फोटो पाठवले घर 15 वर्ष बंद आहे. टोटल घर नाही, 15 वर्ष बंद आहे. पण तुम्ही आजही बघू शकता 15 वर्ष ते अनटच असूनसुद्धा त्याच्या भिंती वगैरे अजूनही क्लिअर आहेत. नॉर्मली कशा घरांना शेवाळ येतं किंवा असे हे होतात, तसं काही झालं नाही आहे घराला. हां, फक्त त्याचं छत पडलं आहे, ती वाळवीमुळे झालं आहे, त्याला काही इलाज नाही आहे. बाकी तर आम्ही काय क्लिनिंग वगैरे काय केली नाही याची. तर ह्या घराची गोष्ट म्हणजे कशी होती, आधी याचा इतिहास सांगतो आहे घराचा. हे घर माझ्या आजीच्या कुळाचं घर होतं. म्हणजे माझे आजोबा होते ते, आजी एकटीच होती म्हणून, म्हणजे त्यांच्या आईवडिलांना आजी एकटीच होती म्हणून आजोबा इकडे घर जावई टाईप येऊन तिथे राहिलेले. आजीच्या आईने आणि त्याच्या पहिल्या कुळाने याचं बांधलेलं मातीचं घर होतं. कालांतराने ते थोडं खराब झालं म्हणून एक 22-23 वर्षापूर्वी, 22 ते 25 वर्षापूर्वी, मला नक्की आठवत नाही, आता मी पण लहान होतो, 4थीला वगैरे, त्यावेळी आजीने घर बांधायला घेतलेलं. जवळजवळ 2-3 वर्ष हे घर बांधायला लागली. कारण तिथे आता आहे हे अणसूर म्हणून आहे, अणसूर पाल म्हणून गावी वेंगुर्ल्याला आमचं, तिथे ते आता घर आहे. तिथे नॉर्मली जायला यायला जागा नाही आहे. जागा नाही म्हणजे रस्ते आहेत पण पाऊलवाट आहेत आणि एवढे चिरे वगैरे सगळं वाहून वगैरे घेऊन जायला खूप टाईम लागायचा. म्हणून आजीला आमच्या बनवायला पण तिथे टाईम लागला घर. तर मग विषय असा होता की आमच्या आजीचं म्हणणं होतं की आमच्या आई बाबा वगैरे गावी राहायला पाहिजेत आणि म्हणजे गावचं सगळं प्रॉपर्टी वगैरे बघावी वगैरे, अशा आजीचं आमचं म्हणणं होतं. पण माझे वडील वगैरे मॉमी क्वार्टर्सला जॉबला होते, त्याच्यामुळे ते काय राहिले नाही जास्त. जाऊन येऊन असायचो आम्ही गणपतीला वगैरे असं. तर थोडं काही वर्षानंतर आजी एकटीच राहिली. म्हणजे आते होती, आते पण थोडी अशी वेडसरच होती आमची, थोडी म्हणजे असं तिच्या डोक्यावर परिणाम झालेला होता. तर आते आणि आजी राहायची. आते ना कधी कधी घर सोडून वगैरे अशी अचानक कुठेतरी निघून जायची आणि एक 15 दिवसांनी 10 दिवसांनी रिटर्न पण यायची, स्वतःच यायची. तर आमच्या आजीच्या या घराला बांधण्यापासून, म्हणजे तिचा जवळजवळ जन्मच पकडा या घरामध्ये झालेला असेल, तेव्हापासून या घराबद्दल एवढी ओढ होती ना की तिला बाकी काहीच नको असायचं. फक्त घर आणि बाग, बस ह्याच्यात ती खुश होती. होता होता दिवस झाले, आजी आमच्या मागे लागली. आम्ही जसे मोठे झालो तशी बोलायला लागली, या 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 या. आम्ही पण कधीतरीच जायचो. म्हणजे एकंदरीत जास्त ओढ होती आमची गावाकडे, माझी तरी, पण नाही भेटायची जायला. तर आजपासून एक 14-15 वर्षापूर्वी आजी वारली. खूप मोठा क्षण होता तो आमच्यासाठी, कारण ती वारली ते आम्हालाही कळलं नाही. 2 दिवस तिचं प्रेत घरातच होतं झोपलेलं. कारण तुम्हाला मगाशीच बोललेलो मी की आते आमची थोडी वेळसर टाईप होती, म्हणजे तिला समजायचं नाही एवढं.
तिला वाटलं की आई झोपली आहे, पण आजी झोपली नव्हती. तो विषय वेगळा आहे, जाऊ दे. तर झालं असं की आजी जाऊन 2 दिवस झालेले. 2 दिवसानंतर बाजूवाल्यांना समजलं की आत्या, म्हणजे आजी आमची, तिला आत्या म्हणायचे, की हालचाल जाणवत नाही आहे, आवाज देत नाही आहे. कारण ती आजूबाजूच्यांना कंटिन्यू काय ना काहीतरी चालू असायचं, कोणाला ओरड, कोणाला काय, असं म्हणजे चालूच असायचं. 2 दिवस हिचा काय आत्याचा पत्ता नाही म्हणून ही लोक बघायला आली, तेव्हा समजलं की आजी गेली. तेव्हा मग आम्हाला फोन आला पप्पांना. बाबा आमचे गावी वगैरे पोचले, बाबा आणि आई वगैरे सगळं विधी वगैरे झाले आणि सगळं म्हणजे जे होतात अंत्यसंस्कार हे ते सगळं करून वगैरे बाबा वगैरे आले. तर मी मस्तपैकी निघालो, कापतोय गाडी चालवतोय. पुढे ना थोडीशी सिटी टाईप लागलं आणि नंतर मग माझे सिग्नल्स वगैरे वीक व्हायला लागले. तर हा पहिला अनुभव, म्हणजे गावी पोचायच्या आधीचा म्हणतोय, म्हणजे गावात जायच्या आधीचा आहे रस्त्यातला. तर तिथे ना एक चायनीजवाला दिसला मला एंडला. लेफ्ट साईडला एक चायनीजचं दुकान आहे, गोरासा मस्त एकदम छान पोरगा होता. तर त्याला म्हटलं, दादा जरा मला वायफाय देतोस का? तर तो बोलतो, कशासाठी रे? म्हटलं, दादा माझा ना गुगल मॅप मला थोडा अपडेट करायचं आहे, असं झालं आहे म्हणून, मला इथे रेंज नाही आहे. तर ते म्हणतात, काय गरज नाही, इथून तू 15 किलोमीटर सरळ जा. कारण त्याचा पण काहीतरी ह्याचा प्रॉब्लेम होता, मे बी त्याचा नेटबीट संपला असेल किंवा काय माहीत नाही मला. तर मला बोललं, 15 किलोमीटर हा रस्ता सरळ जा, फक्त खाली उतरू नको गाडीवरून. मी म्हटलं, खाली उतरू नको म्हणजे काय समजलं नाही. बोलतो, नाही तुला समजेल, तू आज बोलतो अमावस्या पण आहे, तू खाली गाडीवरून उतरू नको, काही झालं तरी सरळ जा, कुठे थांबू नको, कोणी हात दाखवला तरी हे करू नको, काहीच करू नको, तू सरळ जात राहा. 15-16 किलोमीटर नंतर तुला राईट साईडला एक दुकान लागेल नाश्त्याचं, तिथे थांब डायरेक्ट. बोलतो, वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर जाऊन ये. माझं पण काय डोकं नाही चाललं एवढं. म्हटलं ओके. मी जरा नॉर्मल आपला हे केला आणि निघालो, गाडी स्टार्ट केली. तर आमचंही संभाषण होत असताना बाजूला एक KTM 390 ॲडव्हेंचर टाईप गाडी होती कुठची तरी, मलाही नक्की आठवत नाही आता ॲडव्हेंचरच होती का अजून काय होतं, पण 390 होती एवढं कन्फर्म आहे. ती मे बी तेव्हा नवीनच आली असेल गाडी. तर तो बसलेला, तो मुलगा नाश्ता करत होता, नाश्ता म्हणजे जेवत होता किंवा काहीतरी चायनीज खात होता. तर मी त्याला सहज विचारलं, बॉस तुम्ही पण जाणार आहे काय रस्त्यावर? कारण त्याच्या पण गाडीवर असं मला टुरिंग बॅग वगैरे दिसत होती सगळी. तर तो बोलतो, नाही तुम्ही निघा, मला टाईम आहे. मी म्हटलं ओके, निघतो. तर मी निघालो, 5-10 मिनटं चाललो आणि पुढे ना मला घाट लागला. तिथे लिहिलेलं आहे साखरपा घाट एरिया वगैरे, असं सगळं नॉर्मल प्रिकॉशन्स लिहितात तसे. तर मी आपला घाट लागला, तर मी म्हटलं बाबा ऑक्झिलरी लाईट फॉग लॅम्प वगैरे चालू केले, कारण माझ्याकडे एक्सपल्स असल्यामुळे मला ते सगळं, म्हणजे तेव्हा दुसरी होती, एक्सपल्स नव्हती माझ्याकडे. तर ऑक्झिलरी लाईट्स वगैरे चालू करून आम्ही निघालो. आणि आम्ही म्हणजे मी आणि बाईक असं आम्ही निघालो. तर घाट चालू झाला तर तुम्हाला स्टार्टिंगला ना असा चढ लागतो, बऱ्यापैकी मोठा असा चढण आहे. त्या चढणीवरनं मला लेफ्ट साईडला एक DO, जी ॲक्टिवाच्या आधीचं एक मॉडेल यायचं DO म्हणून, ओल्ड मॉडेल प्लास्टिक बॉडी म्हणून, ते DO ढकलताना एक मुलगा, एक वडील मे बी असतील त्याचे, असं कोणतरी दिसलं आम्हाला. तर मी म्हटलं, अरे पेट्रोल संपलं असेल बिचाराचं, कारण टायर तर वाटत नव्हते पंक्चर झाल्यासारखे. मी म्हटलं पेट्रोल संपलं असेल किंवा गाडी बंद पडली असेल, मनात विचाराला यांना हेल्प करावी म्हणून मी गाडी हळूहळू जरा स्पीड कमी करून त्याच्या जवळ जायला लागलो. तुम्हाला खरं नाही वाटणार, जसं मी त्याच्या जवळ जातो आहे ना, तसं नाही कुसल्यावर काय, मांस कुसल्यावर कसा वेगळाच वास येतो, एखादा श्वान वगैरे कुत्रा बित्रा मेल्यावर कसा वास मारतो, तसा घाण वास यायला लागला, एकदम बेकार. तर
मी म्हटलं अरे काय माहिती काय कसला वास येतो आहे काय माहिती. त्यांच्या जवळ जसा जातो आहे ना, म्हणजे मे बी एक 10-15 फुटावरच असेल मी, म्हणजे सहन होत नाही एवढा वास आला लागला. तर मी तशीच गाडी थोडा गिअर कमी करून चढणच होती, गिअर कमी करून मी पुढे घेतली. जसा लांब जातो तसा तो वास हळूहळू कमी झाला. माझ्या काही डोक्याचं झालं नाही. मी म्हटलं मला थोडंसं हे आलं की म्हटलं असं काय माहिती, म्हटलं त्यांच्याकडे काहीतरी असेल खराब वस्तू वगैरे टाका बिकायला जात असतील. कारण तिथे कसे जे शॉपवाले वगैरे आहेत ते घाण वगैरे टाकायला असे याच्यावर वगैरे जात असतील, बिटणाची घाण वगैरे काहीतरी असेल असं माझ्या डोक्यात आलं. म्हटलं जाऊ द्याचं. तसंच पुढे चाललो आहे. थोड्या वेळाने एक मुश्किलने 2-3 मिनटं झाली असतील, एक 20-22 ससे सफेद रस्त्याच्या कडेला बसलेत असे, म्हणजे ग्रुपने बसलेत थोडे आणि 20-22 अशा, कमी नाही 20 ते 22 जास्तच असतील मे बी. तो चढणीच्या नंतर एक टर्न माग एवढेच असे, आणि ते ऑक्झिलरी लाईटमध्ये ना ते सगळे माझ्याकडे बघतात. तर मी शॉक झालो. म्हटलं अरे बापरे एवढेच असे आहेत. आणि पहिल्यांदा आम्ही मामाबरोबर वगैरे जायचो शिकारीला. मामा आमचा गुलेलने वगैरे मारायचा, पण आता त्याचं पण वय झालं, पण नाही आता काय करत नाही. मला पण खूप भारी वाटले, अरे मस्त ससे आहेत आणि सगळे सफेद. एकही सशावर डाग नाही काय नाही, एकदम गोरे गुबगुबीत. पण मला ना त्यांच्यामध्ये एक वेगळं नोटीस झालं, कारण ससा जेव्हा पण उभा राहतो बसतो किंवा काय, त्याचं ना तोंड कंटिन्यू चालू असतं. ते तोंड ना त्यांचा चुकचुक चालू असतं, म्हणजे ते काहीतरी चावत असतात किंवा दातावर दात घासत असतात. हे जेवढे ससे आहेत ना, त्या सगळ्या सशांचं एकाचंही तोंड चालत नाही आहे, सगळे एकदम निश्चल. ते मला ना थोडं आवड वाटलं. म्हटलं काहीतरी गडबड वाटते. तेव्हा माझ्या डोक्यात क्लिक झालं की आपण एक तर कोकणात आहोत, त्यात आज अमावस्या आहे, हे काहीतरी वेगळं दिसतं. जोपर्यंत गाडी उभी आहे ना तोपर्यंत एकही ससा हल्ला नाही तिथून, की बाबा गाडीच्या लाईट्स पडत आहेत किंवा पळू वगैरे काहीच नाही. सगळे ससे नंतर माझ्याकडे बघायला लागले, गाडीच्या लाईट्सकडे. मी गाडी चालू केली, गिअर टाकला आणि निघालो. मी जसं निघालो ना, एक 4-5 ससे माझ्या ना पाठी, एक तुम्हाला सांगू, एक 15-16 मीटरपर्यंत धावले असतील गाडीच्या पाठी. हे मी फर्स्ट टाईम अनुभव करतो आहे की गाडीच्या पाठी ससे जातात. गाडीच्या पुढे धावलेले बघितलेत मी जीवाच्या आकांक्षाने, गाडीच्या पाठी धावत होते. मी पळालो तसंच, गाडी अजून स्पीड वाढवला, रेस केली, पळालो पुढे. म्हटलं नाही काहीतरी वेगळं आहे, पिजा म्हटलं काहीतरी वेगळं वाटतंय. पुढे गेलो, एक 5-7 मिनटांनी ना पाठून मला लाईट दिसली, फुल लाईट्स येत आहेत. मी म्हटलं चल बाबा. आणि एवढं होईपर्यंत ना माझ्या आजूबाजूला एकही बाईक नव्हती का गाडी नव्हती का काय नाही. मला एक लाईट येताना दिसली आरशामध्ये. मी बघतोय तर पाठी काहीतरी बाईक येते, ऑक्झिलरी लाईट्स दिसत आहेत. मी म्हटलं कोणतरी येत आहे, चल बाबा. बघतो तर तोच KTM आला. एवढा सुसाईड निघाला ना माझ्या बाजूने. ऑब्वियसली त्याच्याकडे 200 cc, 200 नाही 400 cc बाईक आहे, माझ्याकडे कमी होती. तर मी म्हटलं जाऊ दे ओके इट्स ओके. माझ्याकडे ॲक्च्युली तेव्हा 160 अपाची होती RTR. म्हटलं जाऊ दे. थोडा पुढे गेल्यानंतर तो पण स्लो झाला. मी पण नाही म्हटलं तरी 40 ते 45, कारण घाटामध्ये त्याच्यावर तर आपण चालवू शकत नाही. स्लो झाला, मी थांबलो. तो मला काहीतरी विचारतो आहे, पण मला समजत नाही. माझं म्हणजे अक्षरशः असं बधीर झाल्यासारखं झालेलं. तो काहीतरी बोलतो पण मला समजत नव्हतं. तर तो KTMवाला मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आहे, माझं डोकंच चालत नाही. म्हणजे मला बधीर झाल्यासारखं झालेलो मी. थोडं पुढे जाऊन, तो माझ्याबरोबरच होता, पुढे पाठीत होता. पुढे जाऊन ना एक मंदिर लागलं आम्हाला. मंदिर म्हणजे एक छोटंसं याला कोकणामध्ये कसे छोट्याशा अशा राहाटा टाईप असतात तशा. तर ते मंदिर लागलं. तिथे मी गाडी थोडं स्लो करून थांबलो, तर तोही थांबला. त्या मंदिरात ना कुठचाच देव नव्हता, बाप्पा नव्हता. मे बी ते वेशीवरचं वगैरे असं काहीतरी मंदिर असेल. तिथे तो मला बोलतो आहे, दादा तुला पाठी कोण स्कूटर ढकलताना दिसला का रे? तर मी म्हटलं हो, म्हणजे एक वयस्कर माणूस, एक मुलगा होता आणि एक स्कूटर ढकलत होते ब्लॅक कलरचे. बोलतो हो. मी म्हटलं पण नंबर वगैरे तर काय दिसला नाही, एकदम अशी खंगाळलेली स्कूटर. बोलतो हो बरोबर. म्हटलं का? बोलतो तुला वेगळं जाणवलं? मी म्हटलं हां मे बी ना ते नॉनव्हेजचे राहिले पीस वगैरे असं टाकायला वगैरे, कोंबडीचं वगैरे टाकायला जात असतील, खूप वास येत होता. म्हणून मी पण विचार केलेला की त्यांना हेल्प करावं, पण नाही थांबलो, मी निघालो. तर
तो पण तेच बोलला की त्यालाही असंच वाटलं की पेट्रोल संपलं असेल तर आपण त्याला हेल्प करावी, म्हणून जवळ गेलो तर बोलतो ते काहीतरी वेगळंच होतं. ना ती माणसं होती ना ती स्कूटर होती. मी म्हटलं नाही रे असं काय नाही होणार म्हटलं. बोलतो नाही दादा तू मला बोललेलास बरोबर चल म्हणून, ॲक्च्युली मी ऐकायला पाहिजे होतं, मी थोडक्यात वाचलो. तर माझ्या मनात विचार आला जाऊ द्या हा सोलो एकटाच आहे, फर्स्ट टाईमच कोकणात. तो मला बोलला पण मी फर्स्ट टाईम कोकणात येतो आहे आणि सोलो राईड करतो आहे. मी म्हटलं घाबरला वगैरे असेल जाऊ दे म्हटलं, काहीतरी भासबीस झाला असेल सोडून दे म्हटलं. पण ती स्कूटर पण मी बघितलेली आणि तो वासबीस मी पण घेतलेला, पण मी इग्नोर केलं. म्हटलं नको, एक तर रात्रीची वेळ आहे, काय होतं काय माहिती, सोडून दे विषय. त्याला म्हटलं बरोबरच राहा आपण जाऊ. तिथून पुढे निघालो, मस्तपैकी गाडी बिडी चालवते. मग पुढे आम्हाला काय जास्त असा अनुभव नाही आला, पण आम्हाला एक नोटीस होत होतं आम्ही चालतोय घाटच संपत नाही. म्हणजे कसं सांगावं तुम्हाला, तो जिथे आम्हाला एक अर्धा तासामध्ये घाट संपायला पाहिजे होता तिथे पाऊण तास झाला आम्हाला घाटच संपत नव्हता. आणि थोड्या वेळाने परत मला वाटायला लागलं की आपण त्याच रोडवर आलो आहे. विचार करा, घाटामध्ये मोस्टली युटर्न किंवा झिरो नसतो, म्हणजे तेच परत. पण आम्ही दोघं येऊन परत त्याच मंदिराच्या इथे परत आलो. आणि एवढ्या रात्री पण, म्हणजे मे बी वाजले असतील 10:30 11च्या नंतरच 11 वाजले असतील. म्हणजे आम्ही 7:30-8ला मी संगमेश्वरला होतो, 11 वाजले तरी त्या साखरपामधून बाहेर नाही निघालो. तिथे परत त्या मंदिराच्या इथे आलो. माझं डोकं चाललं, मग म्हटलं काहीतरी गडबड आहे. तर माझ्याकडे देवाचा अंगारा होता. मी त्या चायनीजवाल्याने सांगितलं तसं गाडीवर न उतरतो तो प्रॉपर पार्ट्यातून काढला, अंगारा लावला, गाडीवर थोडा पुढे आमच्या ह्याच्यावर लावून. तो पण त्यांनी काहीतरी, तो ख्रिश्चन होता, त्यांनी पण काहीतरी प्रार्थना केली, ती काय समजली नाही, पण काहीतरी त्यांनी केलं आणि आम्ही तिथून निघालो. तुम्हाला खरं नाही वाटणार, विथिन 5 मिनिट्स आम्हाला त्याच रोडला खाली एक मोठा स्लोप दिसला डांबरी, जो पहिला दिसला नव्हता फर्स्ट टाईम आम्हाला. आणि आम्ही त्या डांबरी रोडवरून खाली उतरतोय. स्लोप आहे पूर्ण उतर. आम्हाला ना साळींदरं दिसली 2. साळींदर माहिती आहे ना, जे काटे सोडतात ती 2 साळींदरं दिसली रस्त्याच्या मध्ये, बरोबर मधोमध उभी आहेत त्या लाईट्समध्ये. तर आम्ही थोडा स्लो केली बाईक्स आणि त्यांच्या साईडने हळूहळू निघून गेलो. कारण आम्हाला असं बोललं गेलं की ती काटे फेकून मारतात, मे बी असं तसं. तर मी म्हटलं ठीक आहे असू दे. थोडं पुढे गेलो तर तोच माणूस जो स्कूटर ढकलत होता, तोच माणूस, तोच पोरगा, तीच स्कूटर परत आम्हाला त्या रस्त्यावर दिसली उतरताना. आता तो KTMवाला आहे ना एवढा घाबरला, त्याची जवळजवळ लिटरली हवा टाईट झालेली. मला बोलतो मी नाही जाणार पुढे. मी म्हटलं बाई इथे थांबून फायदा नाही, आम्ही गाडी स्लो केली. म्हटलं तू साईडने, ते लेफ्टने चालत होते, आपण राईटने सुसाट निघून जाऊया. आणि म्हटलं चल आता काय इलाज नाही आहे. तर त्यांनी भाईने फुल एकदम झूप करून गेला निघून. आणि त्याच्या पाठोपाठ मी पण बऱ्याच स्पीडने बाजूला, त्याच्याकडे न बघतात, म्हणजे असं दाखवलं की मला माहीतच नाही. आरशे खाली केले, कारण असं म्हणतात की असं काय झालं तर पाठी बघू नये. आरशे खाली केले आणि मी पण निघून गेलो. असं म्हणतात की असं काय पाठी, म्हणजे सुपर नॅचरल किंवा असं काय आलं तर पाठी बघायचं नसतं. म्हणजे आरशातून दिसलं तर मी आरशे खाली केले आणि मी पण निघून गेलो बऱ्यापैकी. म्हणजे 30-40 पकडून मी निघालो पुढे. तुम्हाला खरं सांगतो, पुढे गेल्यावर आम्हाला ना मुंगसं दिसायला लागली, 1 2 3 4 अशी. जवळजवळ एक अर्धा डझन मुंगसं दिसली. मुंगूस असतं ना, मुंगूस अशी जोडी. तर मला जरा बरं वाटलं. म्हटलं चल मुंगूस दिसलं, कारण आपल्याकडे मुंगूस हे पवित्र मानलं जातं. तर तो KTMवाला माझ्याबरोबर पुढेच होता, तो पण स्लो झाला. अरे बोलतो आता काय? मी म्हटलं काय नाही, म्हटलं हे चांगलं म्हणतात, आमच्यामध्ये चांगलं म्हणतात मुंगूस दिसणं. तोपर्यंत बऱ्यापैकी 1 2 वाजले असतील.
मग तुम्हाला सांगतो, गाडी आम्ही फक्त एक 5 मिनटासाठी संगमेश्वर एंड जिथे होतं, साखरपा जिथे एंड होतं तिथे थांबवला. फक्त एक 2-3 मिनटात फ्रेश झालो. KTM मला बोलतो मी इथे स्टे करतो रात्री, मी सकाळी जाईल. मी म्हटलं नो इश्यू, मी निघतो. तिथून माझा प्रवास व्यवस्थित झाला. 1-2-2.5 तासामध्ये मी पोचलेलो वेंगुर्ल्याला, जे आता मागाशी तुम्हाला सीन सांगतो ना तो झाला. तर रात्री झालेला उशीर आणि मी लोकेशन टाकलं शाळेचं, म्हणजे माझ्या घराच्या बाजूचं. तर तिथे पोचलो एक 3:30-4 दरम्यान, 3-4 वाजले असतील मे बी. मला टाईम असा प्रॉपर मॅच नाही होता माझा, पण एक अंधार होता, म्हणजे पूर्ण रात्रीचा प्रहर होता. सकाळ व्हायच्या आधीचा जो असतो ना एकदम, तो प्रहर होता. मी पोचलो आणि 3 वाजले असतील, 3:30 वगैरे. माझं घर बंद आहे, 14-15 वर्ष बंद आहे. एक ट्यूबच पेटली. म्हटलं अरे यार, आता मी थांबू कुठे? चुकीचं लोकेशन तर टाकलं आहे आणि हा एवढा मध्ये गोंधळ झाला, त्याच्यामुळे मलाही तो समजला नाही की मला हे घ्यावं लोकेशन घ्यावं, म्हणजे वायफाय वगैरे घेऊन लोकेशन नीट करावं. मी आपला तो लोकेशननं चाललो आहे. पोचलो. आजूबाजूला वस्ती आहे घराच्या आमच्या बऱ्यापैकी, पण खूप लांब घर आहेत. मी 2-3 घरामध्ये ना नॉक केलं, आणि नॉर्मली आपण नॉक कसं करतं, 1, 2, 3 बस, कोणच दरवाजा उघडत नाही. अरे बापरे, आता मग माझ्याकडे लास्ट इलाज होता. मी माझ्या त्या घरामध्ये जाऊन गेलो. चावी ऑब्वियसली नेली नव्हती, कारण चावी आमच्या आतेकडे असते. आतेचंही घर गेलो तिथे, तिनेही उघडलं नाही. मग शेवटचा इलाज म्हणून गाडी मी घरापासून एक 100-150 मीटर आधी पार्क केली आणि घरामध्ये आलो. घराच्या इथे बाहेर तिथे तुळस आहे, त्या तुळशीवर बसलो. टाईम वगैरे काही समजत नव्हता. मोबाईल ऑलरेडी स्विच ऑफ झालेला, लोकेशनचं हे दाखवून तोही स्विच ऑफ झाला. आता करणार काय? मी आपला काळोखामध्ये शांत बसलो आहे. मी म्हटलं आता सकाळ व्हायची वाट बघूया. भूक लागली तर माझ्याकडे वेफर्स होते, वेफर्स खाल्ले, थोडं पाणी पिलं. केळ्याचे वेफर मी ऑब्वियसली कॅरी करतो. पाणी पिलं आणि बसलो. एक मस्त फेटेवाला माणूस, कोणतरी धनगर टाईप वेश असलेला, आमच्या घराच्या बाजूने त्या पाऊलवाटेवर चालत गेला. जाताना माझ्याकडे त्यांनी फक्त बघितलं. मी तुळशीवर बसलेलो. तुळस आमच्या मोठ्या असतात, तुम्हाला त्या फोटोमध्ये दिसली असेल, त्या तुळशीवरच बसले. आणि तुम्हाला जो शेवटचा फोटो पाठवला ना घराच्या फ्रंट साईडचा, त्या साईडने पाऊलवाटे जायला, त्या पाऊलवाटेवरून तो निघून गेला. तर मला काही ते समजलं नाही कोण होते. मी म्हटलं असतील कोणतरी गावामध्ये शेळ्या वगैरे घेऊन येतात. मी पण काय लक्ष नाही दिला, बसून राहिलो. एक 1-1.5 तास झाला असेल. मला थोडी मध्ये झोप पण आलेली. 1-1.5 तासाने ना असे डरकल्यासारखी काहीतरी डोरकाळी येतात ना, तसा आवाज आला. ऑब्वियसली आमच्या गावामध्ये अजूनही वाघ वगैरे फिरतात. मी तुम्हाला अजून पण फोटो टाकीन. आमचे कुत्रे वगैरे आहेत ना, ते पिंजऱ्यात असतात. लोखंडी पिंजऱ्याच्या आत घराच्या बाहेर त्यांना ठेवतात केजमध्ये. कारण आमच्याकडे कुत्रे, वाघूट, बिबट्या, अस्वल, खास करून ते कुत्रे वाघूट म्हणून जो प्राणी आहे त्याचा खूप जास्त त्रास आहे. सेम वाघासारखंच त्याचं पोझिशन असते. पुढचे पंजे मोठे, पाठचे पंजे छोटे. कुत्रेच म्हणजे एक टाईपचं हायनाज म्हणतात त्यांना. त्याचा खूप त्रास आहे. तर आमचे कोंबडे बिंबड्या ते काय ठेवत नाही, म्हणून आमच्याकडे मोस्टली चिऱ्यांचीच घरं आणि प्राणी वगैरे आत असतात, किंवा त्यांचा एक वेगळा गोठा असतो. ओपन असं नाही. बैल वगैरेंना पण ठेवत नाही, त्यांना पण आम्ही आडकाठी करून ठेवतो. आता बैल वगैरे राहिलेत नाहीत गावात, पण ज्यांच्याकडे आहे ते पण पॅक करूनच ठेवतात. कुत्र्यांना पण बाहेर ठेवतात. तर मे बी त्यांचीच असेल किंवा काय होतं देव जाणे. आणि थोड्या वेळाने आमच्या विहिरीवरचा रहाट वाजला. कोणतरी पाणी काढतं. अंधारच होता. म्हटलं अरे एवढ्या रात्री विहिरीवर. आणि तेव्हा माझ्या क्लिक नाही झालं की आमची ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तिथे यायला ॲक्सेस कुठचाच नाही. आमच्या घराची इथूनच ॲक्सेस आहे, अजून पुढे ॲक्सेस पण नाही. तर मी झोपेत थोडा होतो, दमलो पण होतो. मी तसाच तुळशीला टेकून तिथेच झोपलो. सकाळी 5:30-6ला ना माकडांची हे चालू झाली, आरडाओरड चालू झाली. का माकडं आलेली होती. माकडांच्या आमच्याकडे असे ग्रुप्स येतात,
त्यांची आरडाओरड चालू जेव्हा मी उठलो 6 वाजता, 6 वगैरे वाजले असेल, मोबाईल बंदच होता, मला एक्झॅक्ट टाईम आठवत नाही आहे. तर आणि या गोष्टीला 4-5 वर्षाच्या वर झाली, त्याच्यामुळे मला तो नीट हे नव्हतं, क्लिक नव्हतं टाईम वगैरे. तर मी उठलो आणि मी म्हटलं आता ऑब्वियसली आता दिवस झाला आहे, उजाडायला झुंझुम संधीप्रकाश चालू झालेला सकाळचा. तर मी म्हटलं आता एक काम करावं, मावशीकडे जावं, इकडे आपली काय सोय होणार नाही. मी आपलं बॅग घेतली, थोडं पाणी होतं तोंडावर शिंपडलं, बाटली संपलेली माझी 1.5 लिटरची बॉटल होती ती संपलेली. म्हटलं जाता जाता कोणाकडून तरी घेऊ. बाहेर आलो, तिथे एक म्हातारी होती. म्हातारीला म्हटलं हो जरा पाणी भेटेल का? ती मला बोलते कोण तू, कुठून आलास? तर मी म्हटलं मी भीमक्काचा नातू, म्हणजे माझ्या आजीला भीमक्का म्हणतात, म्हणायचे. म्हणजे ती एकदम ना अशी तिने म्हणतात ना भूत बघितल्यासारखं असं तिनं तोंड केलं. मी म्हटलं थोडं पाणी भेटेल का, मला पाणी पाहिजे. तर बोलतो तू इथे कुठे काय करतोस? म्हटलं काय नाही, मी रात्री आलो, 1-2 वगैरे वाजले असतील, 2-3, मला पण टाईम नक्की आठवत नाही. खूप रात्री आलो, सगळ्यांच्या दारावर ठकठक केली, कोणी दरवाजाच नाही उघडला. मग म्हटलं मी आमच्या तुळशीवर जाऊन रात्र काढली. सॉरी, थोडी तब्येत खराब आहे माझी. तुळशीवर रात्र काढली आणि आता म्हटलं चाललो आहे. तो कुठे चाललं? म्हटलं अमुक अमुक ठिकाणी तुळसला चाललो आहे म्हणून. तिने पाणी वगैरे दिलं. मग तिने विचारायला लागलो कुठे थांबलेलास? म्हटलं तिथेच थांबलं. बोलतो ते भूतबंगल्यात. म्हटलं हो. ते काय बोलली नाही मला तेव्हा, पण ती एकदम तिच्या एक्सप्रेशन असे काय वेगळंच होते. तर मी पण एवढं काय लक्ष नाही दिलं. म्हटलं जाऊ दे, चला असतील दिसतं. निघालो आणि सकाळी तुम्हाला सांगतो 7 वाजता तुळस, म्हणजे आमच्या घरापासून 6 किलोमीटर माझ्या मावशीचं घर, जे तुम्हाला बोललो ना मागाशी की माझ्या पप्पांची मामीच लागते, ती मावशी पण आणि मामी पण लागते. तर त्यांच्याकडे गेलो मी सकाळी 7 वाजता. मग तिथे आमचे पाहुणचार वगैरे झाला आणि सगळं मग हे सगळी कॅसेट तिथे लावली. तर तिथे मला समजलं की त्या घरामध्ये आजी गेल्यापासून त्या घरामध्ये बाबा म्हणजे यायचं बंद झालं. त्याच्यानंतर कोणीही जात नाही घरामध्ये. काय इवन त्या घराच्या परसमध्ये पण कोण फिरकत नाही. म्हणतात असं म्हणतात की आमची जी आजी आहे, तिची जी आस होती ना घरामध्ये राहिलेली, ती परत येते. ती संध्याकाळी तिचा आवाज वगैरे येतो. मी म्हटलं मला तर काय असं जाणवलं नाही, मी तर रात्रभर होतो. ते बोलतात नाही, तिथे जेवढे पण गेले, ज्यांची भांडणं होती, सगळ्यांना काय ना काहीतरी त्रास झाला. तर असेल काय माहिती. पण ती अजूनही आहे, म्हणजे अजूनही तिथे जाणवतो लोकांना की आजीचा वास आहे त्या आसपास. आणि असा माझा हा फर्स्ट अनुभव होता की मला म्हणजे भूतं म्हणा किंवा काही म्हणा किंवा सुपरनॅचरल पॉवर म्हणू शकतो आपण, त्याचे मला फर्स्ट टाईम हे असे अनुभव आले. एक 5 वर्षापूर्वी जेव्हा मी गेलेलो, फर्स्ट टाईम गेलेलो तेव्हा, हे साखरपा, आमचं घर. आणि हां, एक गोष्ट राहिली सांगायची, तो जो माणूस गेला ना, त्याची पण एक आहे कहाणी, ती पण मी तुम्हाला सांगतो. हां, तर तो जो माणूस मी तुम्हाला बोललो ना सकाळी एक 3-4 वगैरे 3च्या आसपास कुठेतरी तो माझ्यासमोरून तो माणूस गेला. तर मला मावशीच्या मुलाकडून म्हणजे मावस भावाकडून समजलं की आमच्या घराच्या बाजूने ती वाट जाते, ती देवचाराची वाट आहे. ते देवचार वगैरे किंवा राखणदार काय म्हणतात ते, तसं काहीतरी आहे. त्याला नक्की माहीत नाही, पण तिथे असं म्हणतात की तिथे घाण वगैरे केली कोणी, म्हणजे असं हे वगैरे गेलं तर आम्हाला त्रास होतो, आमच्या कुटुंबाला पूर्ण. मग तिथे जाऊन माफी वगैरे मागून पूजा वगैरे करून निघायला लागतं. तर मी जेव्हा बसलेलो, नशीब मी तुळशीवर बसलो, अंगणात बसलं नव्हतं. त्याच्या अंगणाच्या आमच्या कॉर्नरवरून ती वाढ जाते. तर तो राखणदार वगैरे जो म्हणतात त्याच्यात काहीतरी ते रूप होतं जे मला दिसलं. पण मला जे दिसलं ते एकदम नॉर्मल रूप होतं. म्हणजे कोणी म्हणतं एकदम भयावह असतं किंवा काय, असं काही नाही. मला तो समजला पण नाही तो माणूस होता की देव होता काय अजून काय होतं. आणि तो तिथून निघून गेला ते काठीबिटी घेऊन, आणि मी एकदम नॉर्मल होतो. मे बी मला झोपेत असेल म्हणून मला काही जाणवलं नाही किंवा काय आयडिया नाही बाबा. मग मी त्या दिवशी तर नाही, दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे तुळशीला, आमच्या इथे आंब्याची पानं, तुळशीची पानं, म्हणजे तुळस जी आहे बांधलेली, तिथे पूजा करतात. म्हणजे त्याचं मानपीठ, नारळाचं फळ म्हणजे नारळ असं ठेवून वगैरे तिथे पाया वगैरे पडलो. आणि मग नंतर मग बाकीचा आमचा जो हे होता, माझा रुटीन होता तो केला. तर या प्रवासाच्या अजून पण गोष्टी आहेत, त्या मी पुढे लवकरच कव्हर करेन. तर गाईज, कशी वाटली तुम्हाला रेकॉर्डिंग? तर सर्वात आधी
विजय परबचं खूप खूप धन्यवाद. त्यांचा अनुभव खूप जबरदस्त आहे. तर मराठी डार्क स्टोरीजनी डिसाईड केलंय की आम्ही त्यांना Amazon गिफ्ट व्हाउचर गिफ्ट करणार आहोत. जर तुमच्याकडेही काही असे जबरदस्त अनुभव आहेत, तुमचे पर्सनल अनुभव किंवा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत घडलेले काही अनुभव असेल, तर आम्हाला WhatsAppवर शेअर करा.